जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। अशा पद्धतीनं नवीन अध्यादेश फक्त कर्ज जामखेडसाठी काढणं योग्य नाही। एकतर हा अध्यादेश कर्ज जामखेडसाठी नाहीये। अध्यादेश काढण्याचं काम सरकार करतं, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळते आणि त्याच्यानुसार हा अध्यादेश निघतो, त्यावेळेस हा महाराष्ट्र राज्याला लागू होतो। दुसरं असं आहे की एवढं जर संविधानिक आणि कायदेशीर जर गोष्टी करायच्या आहेत तर आपण ही नगरपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेचे जर प्रसंग लक्षात आले तर उमेदवार उभा राहिलेले फॉर्म काढणे, कुणी कशामुळे काढले, काय दबाव होता, कशी निवडणूक झाली, ही आजही कर्जतच्या जनतेच्या लक्षात आहे। आणि त्यामुळं मी माझ्या पदाचा गैरवापर कधीच केला नाही, पुढेही करणार नाही। चांगल्या कामासाठी मी पदाचा वापर जरूर करेल आणि म्हणून 17 सदस्यापैकी 15 सदस्य निवडून आलेले असताना 13 सदस्य आपल्याला सोडून जातात, याच्यावर जर बोललं असतं तर बरं झालं असतं। आपल्याला लोक सोडून चालले, नगरसेवक सोडून चाललेले आहेत आणि मी शेवटी सभापती आहे। शेवटी सभापती असल्याच्या नंतर कुठलंही चुकीचं काम केलं नाही पाहिजे, हे मला माझ्या गुरुवर्यांनी घालून दिलेले जे काही बंधन आहेत ते बंधनाचं पालन करतोय। त्यामुळं जो अध्यादेश आलाय तो अध्यादेश कर्जत जामखेड पुरता मर्यादित नसून तो अध्यादेश संपूर्ण राज्याला लागू आहे। आवाज दाबण्यासाठी सभापती केलं असं ते प्रश्न असा आहे की कोणामुळे आवाज दाबलाय। मग आता अजितदादाचं आणि त्यांचं जमत नाही, अजितदादा उपमुख्यमंत्री झाला म्हणजे काय त्यांचा आवाज दाबला का? त्यांचे एकूण महाराष्ट्रामध्ये 10 आमदार निवडून आले आणि त्या 10 आमदारांमध्ये यांना पद दिलं नाही, तो आवाज त्यांचा कुणी दाबला, हे सुद्धा या निमित्ताने बोललं पाहिजे। त्याच्यामुळं माझ्या पक्षातलं माझं स्थान आणि माझं नेतृत्व आणि मी केलेलं काम त्याचं विश्लेषण करून त्या संदर्भामध्ये केलेली कारवाई म्हणजे कोणामुळं कोणाचा आवाज दाबण्यासाठी असं होत नाही। मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये 622 मतांनी आपला फरकाने आपण निवडून आलो, याच्यावरती चिंतन व्हायला पाहिजे। आपण एवढ्या घराण्याचा वारसा सांगता, 60 वर्षाची परंपरा सांगता, याच्यावर बोला ना। लोकांनी तुम्हाला का नाकारलं, आमचा तर काय इतिहास आहे। त्यामुळं एवढं मोठं मताधिक्य मिळालं। मला 197 निवडून आलेल्या आमदारापेक्षा जास्त मतदार मिळाले। माझा या मतदारसंघात पडलेली मतं पहिल्या 4 निवडणुका लढवल्या। पहिल्या निवडणुकीमध्ये 42,000, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 84,000, तिसऱ्या निवडणुकीमध्ये 92,000, चौथ्या निवडणुकीमध्ये 1,26,433 मिळाली। तुम्हाला पहिल्या निवडणुकीमध्ये जेवढी मतं पडली त्याच्यापेक्षा तुमची कमी मतं का झाली ह्याचं तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे। त्याच्यामुळे जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही, जनतेने आपल्याला प्रोएक्टिव्ह जास्तीची मतं देऊन शेवटी पराजय, परंतु त्याच्यात देखील आम्ही आता हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय, बघू काय होतंय। शेवटी सगळ्या आता माहिती हळूहळू पुढे येतील, त्याचे सगळ्याचीच उत्तर अशा पद्धतीने द्या म्हणजे झालं। तुमचं तोंड मीडिया पुढे उघडायला तुम्हाला 10 दिवस लागले। तुम्हाला लोकांची तुम्ही खूप लांबून चालन केलं, विनवण्या केल्या, तुम्ही विनंती केली, परंतु तुम्हाला कोणीही हाताला लागलं नाही। पुन्हा 7 तारखेला आलेला अविश्वास पुन्हा अजून 16 तारखेला आला आणि म्हणून 10 दिवसानंतर पुन्हा अविश्वास आला, तरी 13 लोक तशीच आहेत आणि म्हणून आता तुम्हाला 10 दिवसानंतर बोलले। मला असं वाटतं की पद आणि हे संविधानिक पद आहे आणि त्या संदर्भामध्ये शेवटी राजकारण त्यांनी करायचं। आम्ही एखादा कार्यक्रम घेतला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पक्षप्रवेश, तर त्याच्या दारापुढे बोर्ड लावायला हा कोणता शिष्टाचार होता? आज अजितदादाचं तुम्ही स्वागत केलं, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमची काय हरकत नाही त्याला, परंतु तुम्हीच अजितदादावर काय बोलले। तुमच्या सोयीने असलं की सगळं बरोबर आणि सोयीच्या विरोधात असलं की सगळं चुकीचं।
असं होत नाही. त्यामुळं लोक याच्यावर बारकाईने लक्ष ठेवू नयेत. तुम्ही तुमच्या पक्षात असलेलं 10 आमदारामधलं स्थान आता लोकांनी ओळखलेलं आहे. तुम्हाला 3 पदं वाटायची होती, त्याच्यात तुमचा नंबर लागला नाही. तुम्ही सांगा मोठ्या मनाने दिले आणि त्यांच्यामुळे आमच्या भाजपमध्ये पदं मिळतात काय? तर कधी असंही बोललेलं आहे की बा माझ्या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक निधी जाऊन जात नाही, पाण्याचा टँकर पण त्यांना मिळत नाही. वेळेवर मागणी केली पण जाणीवपूर्वक माझ्या मतदारसंघामध्ये मी मागणी केल्या त्या मला मिळत नाही आणि तुम्ही तुला मिळत असं नाही. मी सत्ताधारी पक्षाचा आहे. तुम्ही दरवेळेस उन्हाळ्यात टँकर लावत होते, लोकांना प्रलोभन दाखवत होते. आता का नाही टँकर लावत? मी तर कधीच टँकर लावला नाही. तुम्ही त्यावेळेस टँकर लावले, निवडणूक समोर आहे, पण आता का नाही लावले याचं जनतेला उत्तर पाहिजे. त्यामुळं सत्ता पक्षात आहे. तुम्ही सत्ता पक्षात असताना जे केलं तेच करतोय मी नियमानुसार आणि ते जनतेच्या हितासाठी करावं लागेल. लोक त्यांना सोडून गेले, मी लोकांकडे गेलो नाही, लोक माझ्याकडे आली. लोकांनी अविश्वास दाखल केला आहे. त्यामुळे तुमचीच लोक आहेत, तुम्ही त्यांचं काय ते बघा ना. आणि तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलतात ते लोक पूर्वी माझीच होते. आता जे आम्हाला सोडून त्यांच्याकडे गेले चांगलं आहे, त्यांना सोडून आमच्याकडे आले की वाईट आहे. हे लोक कोणाची होती? पूर्वी माझेच होते ना. आता तिकडे गेले, आता तिकडून इकडे आले. सत्याचा परिणाम. अजितदादा त्यांच्या बरोबर होते तेव्हा योग्य होते, आमच्या बरोबर आले की वाईट झाले, असं नाही होत. विधानसभेची निवडणुकांचा रोहित पवार यांच्या वक्तव्यांमध्ये फरक पडलेला आहे. तिथे सामंजस्य किंवा जमून घेण्याची भाषा करताय. आजही त्यांचं पाहिजे असतं. आजही आता मुद्द्यावर आले तुम्ही. सारखी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत. मतदारसंघात सांगतायत की गुड न्यूज देतो, 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो. गुड न्यूज काय देता येईना. गुड न्यूज काय होण्याची शक्यता नाही. आमच्याकडे 235 आहेत संख्या सरकारमध्ये 235 संख्या आहे. त्यामुळे गुड न्यूज होत नाही. त्यामुळं अजितदादाचं कधी कधी असं मध्ये मध्येच लांबूल चालन करतात. पण तुम्ही सगळे मीडियावर हेलिपॅडमध्ये होते, त्यामुळे अजितदादांनी त्यांना कोणत्या भाषेत फटकारलं हे पण एकदा दाखवा. काय पण येणाऱ्या काळामध्ये गुड न्यूजचा विषय आला तर 2 विषय येतात, एक तर भाजपा किंवा मग अजित पवार. मला असं वाटतं की मुंगेरी लाल के हसीन सपने त्याच्यावर चर्चा करण्यात काही उपयोग नाही आहे. वस्तुस्थिती जी आहे त्याच्यावर आपण भाष्य करूया. त्यामुळं सत्ता पक्षाच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न केविलवाणा केला जातोय हा गैर आहे, गंभीर आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं त्यांचं सुरू आहे. कुठंतरी बोट लावणं, तीच न्यूज करून आणणं, जवळीकता साधणं, याच्यातून काही होणार नाही. पुणे श्लोक आले जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होती आहे. कधी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे किंवा किती महत्वाची आहे? माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चोंडीमध्ये बैठक घेण्याचं तत्वतः मान्य केलेलं आहे. आणि ही बैठक 29ला जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे आणि शासनाची तयारी सुरू आहे. कालच एक बैठक झालेली आहे. आता देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की आपण 22ला एक हाय पॉवर कमिटीची मिटिंग, मला वाटतं 19 तारखेला जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदय बैठक घेत आहेत आणि त्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आणि देशभरात वर्षभर कार्यक्रम राबवले जातात. त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याचं मंत्रिमंडळ त्यांच्या जन्मगावी श्री क्षेत्र चोंडी येथे येऊन ही बैठक संपन्न करणार आहे. मला वाटतं या बैठकीच्या संदर्भात अधिकृतरित्या बैठकीचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. त्या संदर्भात ते विस्ताराने कधीतरी दरम्यानच्या कालखंडामध्ये बोलतील. कुणाल तुझं काय? नगरसेवकांसोबत आपण जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावर देखील पवारांनी आक्षेप घेतला होता की त्या ठिकाणी ती पत्रकार परिषद व्हायला नको होती किंवा आपण त्या पदावरती आहात. प्रश्न असा आहे, विधान भवन आहे, मला लोक भेटायला येतील तर मी भेट द्यायची नाही, त्यांच्याकडे पास मागायचा काय? महाराष्ट्रातील लोक मला पास मागतात विधान भवनात यायला. त्याच्यामुळे विधान भवनात लोक जे आले ते अविश्वास सादर करून आले. माझ्याकडे त्यांनी विनंती केली, आम्हाला सहकार्य आणि मदत करा म्हटले. त्यांना भेट देणं कारण आहे माझं, कारण मी 2 वेळा या भागातून निवडून आलोय. आता देखील मोठं मताधिक्य मिळाले. त्यामुळे लोकांच्या अडचणी, लोकांचे दुःख, लोकांच्या गरजा
ज्या ज्या आवश्यक आहे त्यांना भेटणं आणि त्यांचे काम करणं आणि माझ्या पदाचा सदुपयोग करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे कोण काय म्हणेल आणि कोण कुठं काय बोलेल, त्यामुळे मी भान जागेवर ठेवून माझं कर्तव्य त्या ठिकाणी मी पार पाडलेलं आहे. कुठलाही पक्ष अभिनिवेश ठेवून मी तिथं ते कार्य आणि कर्तृत्व केलेलं नाही आणि करण्याची दूरवर शक्यता देखील नाही. अजून मॅरेथॉन काय माननीय बारगेजी बोला. तुम्ही एकदम मला ऐकलंच हे नाही, टप्प्यात या ना मग. खुशखबर खुशखबर खुशखबर. आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे. फ्री फ्री फ्री. कुठे मिळणार? पंढरीनाथ पेट्रोलियम, राशीन रोड, कर्जत. आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर खुशखबर खुशखबर. कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरीनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क 2 रुपये स्वस्त मिळणार आहे. आता ग्राहकांसाठी जिओ बीपीचे ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी डिझेल 88 रुपये 94 पैसे प्रति लिटर व पेट्रोल 102 रुपये 41 पैसे प्रति लिटर आता सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांच्या पैशाची महाबचत होणार आहे. पंढरीनाथ पेट्रोलियम या ठिकाणी ग्राहकांसाठी 24 तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय हवा व नायट्रोजन कायमस्वरूपी मोफत, फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी, तत्पर व विनम्र सेवा. याशिवाय कॅस्ट्रॉइल कंपनीचे ऑइल व DEF कंपनीच्या रेटमध्ये उपलब्ध. ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीयुक्त जिओ बीपीचे पेट्रोल व डिझेलमुळे मायलेजमध्ये 100% बचतची खात्री देणारी एकमेव कंपनी आहे ती म्हणजे जिओ बीपी कंपनी. ही कंपनी व पंढरीनाथ पेट्रोलियम 24 तास ग्राहकांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे. या पेट्रोल पंपावर 1 लिटरला 1 स्माईल म्हणजे 25 पैसे डिस्काउंट मिळणार आहे. एवढेच नव्हे तर जिओ बीपी कंपनीच्या कार्डवर डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला 50 पैसेपासून 2.5 रुपयापर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये चालू रेटमध्ये डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय या पंपावर ड्रायव्हर बंधूसाठी रॉयल्टी प्रोग्राम यामध्ये सर्व प्रकारचे रिचार्ज व अन्य भेटवस्तू मिळणार आहेत. या आमच्या ठिकाणी लवकरच ग्राहकांसाठी CNG CBG सेवा देत आहोत. चला तर मग पंढरीनाथ पेट्रोलियम, राशीन रोड, कर्जत या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊया. पंढरीनाथ पेट्रोलियम, कर्जत.